फेब्रुवारी 13 रोजी होणाऱ्या भव्यसाई परिक्रमा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट तयारी केली असून भाविकांची सुरक्षितता, आरोग्य आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिले आहेत. आज शिर्डीत पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की परिक्रमेदरम्यान ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि फिरत्या साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी असेल. केवळ ठराविक ठिकाणी पारंपरिक वाद्ये आणि भजनाला परवानगी दिली जाईल. परिक्रमा मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी 10 रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके, ORS केंद्रे आणि विशेषतः महिलांसाठी ठिकठिकाणी फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे. महावितरणला धोकादायक विस्तारांची उंची वाढवण्याचे आणि अंधार असलेल्या भागात हॅलोजन लावण्याचे आदेश देण्यात आले असून अन्नदान करणाऱ्या स्टॉलधारकांना कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. तसेच धुळीचा त्रास टाळण्यासाठी साकुरी शिवारातील वीटभट्ट्या आणि स्टोन क्रशर 2 दिवस बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.